नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आत्ता जेवण वगैरे झालं, किचन वाटा क्लीन करून टाकला आणि हे बघा अशा भांडणं करतात. त्यांना झोपच नाहीये. मागे लागलं मेहंदी काढ एवढं मार खाल्लाय ना माझा, तरी पण नाहीच आतून टाकले झोपायला. तरी येईन आणि झोपण. उद्या हेअरस्टाईल करायची म्हणून सकाळी करून घेतली होती मी अशा पद्धतीने. मग तसंच ठेवले म्हणलं उद्या सकाळी असाच कंगवा फिरवायचा. तेल नाही लावायचं. हिचं पण चाललं होतं आंबोडा बांधायचे, पण आता बघू उद्या सकाळ थोडी मेहंदी काढते. अशी मेहंदी काढून घेतली. आम्हाला अशीच पाहिजे नव्हती. मी अशी नखपालीस लावून घेतलेली. मी पण हाताला पायाला पण तिने लावलेली आहे. ती जाऊ द्या. हे बघ कसं भारी दिसतंय हात. आणि नंतर मग इथं ना बिस्किट आणला, पिऊस दिला शाळेत न्यायला. इथं लपून बसली. मेहंदीचा कोण देईना आम्हाला, लपून ठेवला. मी एक शोधून काढला, इथं सापडला मला, काढला. नाही नको देऊ. मग काढली. पिऊची इच्छा होती काढायची म्हणून, ही देत नव्हती कोण. आम्ही सारं कपाट चापलं आणि मग सापडलं एक. आणि चल अजून बराचे होय ना, आम्हाला ठेव, आमचा हात नको लावू म्हण. चल चल भाषण. ते ठेवून आमचा कोण. चल नको. हा काढी ते तिचं भाषण. पुढं 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 काय हा एवढंच येतं म्हण. बोल पहिलं म्हण. उत्सव तिरंगाचा अभय सजला, उत्सव तिरंगाचा अभय सजला, नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजल सिद्धार्थ आलबर, इयत्ता तिसरी व प्राथमिक शाळा आलबरमळा. आदरणीय प्रमुख पाहुणे, सन्मान्य मान्यवर शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रांनो मैत्रिणींनो, आज आपण इथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली आणि अभिमानी दिवस आहे. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला. हजारो वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपला देश स्वतंत्र झाला, पण त्या स्वातंत्र्याला दिशा देण्याचे काम संविधानाने केले. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे संविधान तयार झाले. या संविधान तयार झाले. या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळाला. कोणताही नागरिक मोठा किंवा छोटा नाही. कायद्याच्या नजरेने सर्व समान आहेत. हीच खरी लोकशाही आहे. आजच्या दिवशी आपण स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद अशा अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळे आज आपण मोकळे वातावरण, शिक्षण घेत आहोत आणि स्वप्न पाहू शकतो. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त ध्वजारोहण, भाषण व मिरवणूक एवढेच नाही. हा दिवस आपल्याला आपली कर्तव्य आठवण करून देतो. देशाचे फायदा पाळणे, स्वच्छता राखणे, पर्यावरण संरक्षण करणे, सर्व धर्म स्वभाव जपणे आणि एकमेव राहणे
कसा वाटला? टाळ्या वाजव.